नमस्कार कास्तकार बंधूंनो, माझं नाव रोशन पाटील. कास्तकार बंधूंनो, आज आपण गोष्ट करू संत्र्याच्या झाडामध्ये फूट कशी घेणार आणि का करू, त्याच्यानं फूट चांगली होणार आणि कोणकोणत्या प्रोसेस केल्यानं फूट अजून चांगली होणार, ह्या सर्व गोष्टीवर आपण बोलू. आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. कास्तकार बांधवांनो, आपल्याला करायचं काय आहे, सर्वात पहिले आम्हाला करायचं काय आहे की पाणी बंद करून द्यायचं. भारी जमीनमध्ये ती पाणी आमच्या कमसे कम 2 महिने ते बंद राहायला पाहिजे आणि हलक्या जमिनीमध्ये 1.5 ते 1 महिन्यापर्यंत पाणी बंद पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं कास्तकार बंधूंनो, आम्हाला सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे की आम्ही जे संत्रा तुटल्यानंतर, बाग तुटल्यानंतर आम्ही जे बी कटिंग शटिंग केली आहे त्याचे पूर्ण डेटा वगैरे घराच्या शेताच्या बाहेर करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आम्हाला काय करायचं कास्तकार बंधूंनो, आम्हाला करायचं आहे त्याच्यावर एक स्प्रे घ्यायचा. स्प्रे कशाचा घ्यायचा आम्हाला? पेक्लाब्युट्राझोल 40% वाला. सेकंड आम्हाला त्यासोबत काय घ्यायचं कास्तकार बंधूंनो? 0.34 एका ड्रमला 1 ते 2 kg प्रति ड्रम. त्यानंतर आम्हाला काय घ्यायच्या सोबत? COC घेऊ शकता तुम्ही आणि एक अँटीबायोटिक घेऊ शकता. ह्या सर्व घटकसोबत तुम्हाला एक घ्यायचा आहे स्टिकर. स्टिकर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बहुत सारे कास्तकार स्टिकर टाकत नाही, पण तुम्हाला स्टिकर टाकण्याचं गरजेचं आहे. 200 लिटरला 200 ml स्टिकर पर्याप्त आहे. ठीक आहे कास्तकार बंधू. आता तुम्हाला मी सांगतो पेक्लाब्युट्राझोल का काम करणार, 0.34 काय काय कामणार आणि तुमचं अँटीबायोटिक काय काय काम करणार. तर पेक्लाब्युट्राझोल हे का कारण, जे नवीन नवत्या निघतात, जसं आभाळ आलं नवीन नवत्या निघणं सुरू होऊन जाते. नवीन नवत्या कोणत्या स्थितीमध्ये निघते? झाडामध्ये जेव्हा स्ट्रेस नाही राहत, म्हणजे झाडामध्ये ताण नाही राहत, त्या अवस्थेमध्ये नवीन नवत्या निघतात. तर त्याच्यानं काय होते? फूट कम होते. त्याला थांबवण्यासाठी का करण? पेक्लाब्युट्राझोल काम करण किंवा तुमचं लिओसिन बी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. सेकंड तुमचं 0.34 काय करतात? पोटॅश आणि फॉस्फरस. फॉस्फरस काय करतात? जो आपलं जेवण आहे, संत्र्याच्या अंदरचं जेवण आहे त्याला स्थिर करतात. आणि पोटॅश काय करतात? त्या जेवणाला जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा त्याला जायलम आणि फ्लोएमच्या माध्यमातून जो नवीन पोषक तत्व प्लांटच्या अंदर येतात त्याला तो फोडून त्याला नवीन नवत्या काढायचं काम करतात. नवीन नवत्यासोबत जे नवीन फूट येतात तर त्याला ते टिकवायचं काम पण पोटॅश करतात. ठीक आहे. हे दोन आमचे कामं पोटॅशचे आणि फॉस्फरसचे झाले. त्यानंतर COC आम्ही साठी म्हणून आलो कास्तकार बंधूंनो. COC म्हणा, जे आम्ही कटिंग केली आहे, शटिंग केली आहे, त्याच्यावर जे घाव झाले असतात, झाडाला जे मार पडला असतात त्याच्या रक्षणासाठी आम्ही करू शकतो. सोबत अँटीबायोटिक काय करतात? जो आमच्या डिक्या वगैरे रोग आहे थोडा बहुत त्याच्यावर कंट्रोल करतात आणि डेड सुकीवर बी कंट्रोल करतात. आणि आखरी म्हणजे कास्तकार बंधूंना आम्हाला काय करायचं आहे, ह्या सर्व स्प्रे घेतल्यानंतर, हे सर्व केल्यानंतर इथून आम्हाला 20 दिवसानं बगीचाला पाणी सोडायचं आहे. 20 ते 15 दिवसानं पाणी सोडायचं आहे. पहिल्या पाणीवर आम्हाला काय करायचं? भरपूरसे पाणी नाही द्यायचं आहे. आम्हाला हलकं पाणी द्या. मधातल्या पट्टीवानी पाणी द्या. आयरे पद्धती नको करा. पट्टीला पाणी द्या. मधातली पट्टी ओला, दोन्ही झाडाच्या पट्ट्या सोडून द्या आणि भरपूरसं पाणी पहिल्या जे आम्हाला आहे त्या मधातल्या पट्टीमध्ये हलकं पाणी द्यायचं आहे. ठीक आहे. याच्यानं तुमची फूट जे आहे ते पर्याप्त मात्रामध्ये होऊन जाणार. पण आम्हाला आठवून ठेवायचं आहे का त्या टायमावर आम्ही पाणी सोडत्या टायमावर टेम्परेचर दिवसाचं किती आहे, रात्रीचं किती आहे, आम्हाला हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. असे छोटे छोटे गोष्टीसाठी, छोट्या माहितीसाठी तुमच्यासोबत मी जुळलो राहीन. आणि माझ्या फेसबुक पेजवर जा, माझ्या यूट्यूब पेजवर तुम्ही जाऊ शकता. आता यूट्यूब चॅनल पण आम्ही ओपन केला आहे. आणि तुम्हाला ती सारी जानकारी पाहिजे तर आमच्या दुकानात येऊन तुम्ही येऊ शकता. आमची दुकान आहे MT क्लिनिक, मोगा रोड, सौंसर. धन्यवाद.